खूप चांगला खेळ नितीनचा देखील पाहिला, त्याने सामनावर डेडिकेट केले गणेशसाठी. आपल्या संघाचा संघनायक वारंवार डेडिकेशन करतो आपला संघ जिंकण्यासाठी. आणि क्रिकेट हा सांघिक खेळ, ही सांघिक भावना आहे. अंश आणि प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. अनेक मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केले गेल्यात. पहिली मॅन ऑफ द मॅच रुपेशने देखील डेडिकेट केली अमोलसाठी, आता मात्र नितीनने देखील डेडिकेट केली गणेशसाठी. आणि खूप चांगला एकात्मतेची भावना आपल्याला पाहायला मिळते या हंस आणि प्रीमियर लीग संपूर्ण स्पर्धेदरम्यान. इवन संघाचा 12 खेळाडू आपण देखील विनंती असेल आपण यायचे. इवन संघ पंच आपण सामना तर सुरू करायचा. आपण पाहतोय L2 संघाची सलामीची जोडी ऑन ट्रॅक फलंदाज विनोद भाऊ यांना पाहतोय, तर ऑन ट्रॅक फलंदाज हॅलो. हंसध्वनी प्रीमियर लीग वर्ष दुसरे सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या या सोसायटीच्या क्रीडा प्रेमी आणि रसिकांच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये या ठिकाणी चालू असलेला सामना L2 वर्सेस E1 या ठिकाणी सोसायटीचे आवडते प्लेयर यादव साहेब बॉलिंग करतायत आणि आपल्या संघासाठी अतिशय चुरशीने या ठिकाणी खेळण्यासाठी उतरले ते शिवाजीराव यादव आणि E1च्या तर्फे खेळत आहेत ते दीपक आणि स्ट्राईक साठी खेळत आहेत ते विनोद आणि बॉलिंग करतायत ते शिवाजीराव यादव. आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनामधून हा खेळाचा आनंद लुटते ते हंसध्वनी सोसायटी. अतिशय देखणं आणि सुरेख नियोजन या ठिकाणी आणि सीमारेषेच्या बाहेर 4 रन शिवाजीराव यादव यांना धुतलेला आहे या ठिकाणी. सालाबाद प्रमाणे याही वर्षी हंसध्वनी प्रीमियर लीग या खेळाचं क्रिकेट प्रेमींच्या वतीने या ठिकाणी आयोजित स्पर्धेमध्ये सर्व खेळाडूंचं हार्दिक 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 स्वागत. या ठिकाणी बॉलिंग करतायत ते शिवाजी यादव. चांगल्या पद्धतीची फिल्डिंग या ठिकाणी आपल्याला L2च्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते आणि L2चं सगळं मॅनेजमेंट करतायत ते सागरजी लिपारे. उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून या ठिकाणी कामगिरी पार पडतायत सागर लिपारे. चांगल्या पद्धतीची टाकलेली बॉलिंग आणि या ठिकाणी शिवाजीराव यादव यांनी विकेट घेतलेला आहे. चांगल्या पद्धतीची फिल्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक ओव्हरच्या
समाप्तीनंतर धाव संख्या होती ती किती? एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 8 बिन 1 बाद 8 धावा. कोणाला खेळायला आता युवनचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहायचा बरं का. युवनचा 12वा प्रतिनिधी 12वा खेळाडू जो कोण आहे राखीव, या खेळाडूंनी या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन हजर राहायचा आहे. सन्माननीय सचिनजी बोराडे आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. महेश या ठिकाणी आले ते आणि संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आलेले आहेत ते सोमनाथ आणि या ठिकाणी 6. नाव काय त्यांचं? सोमनाथच्या पहिल्या चेंडूवर मारलेला बॉल 6. सनसनीत षटकार. यानंतर धावसंख्या होती ती विनोद यांच्या बॅट मधून मारलेला बॉल सीमारेषेच्या बाहेर षटकार. दुसरा चेंडू या ठिकाणी टाकतायत ते सोमनाथ. अतिशय सुंदर बॉलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या मैदानावर खेळाचा आनंद घेण्यासाठी हर एक खेळाडू कुणी या ठिकाणी प्रॅक्टिस न करता आपल्या धावपळीच्या जीवनामधून कामातून वेळात वेळ काढून या ठिकाणी सर्व खेळाडू आनंद घेत आहेत. काही खेळाडू चांगल्या पद्धतीचेही या ठिकाणी आहेत. या ठिकाणी मारलेला बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. यादव साहेब संघाचं फिल्डिंग चांगल्या पद्धतीची लावून घ्यायचे आपण. धाव संख्या होती ती सर 18. धुलाई चालू आहे इव्हनच्या माध्यमातून L2 ची. अतिशय मेहनत कंक साहेब ह्या प्रीमियर लीग साठी अतिशय मेहनत कंक साहेबांच्या सोसायटीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन बरं का. या ठिकाणी यानंतर मारलेला बॉल उत्कृष्ट मिस फिल्डिंग झालेले. या ठिकाणी 2 धावा पळून या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. धाव संख्या होती ती 26. दुसरं शतक चालू आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. संघासाठी काहीतरी करतील अशी शिवाजीराव यादव यांच्याकडून अपेक्षा पाहायला मिळते आपल्याला. धाव संख्या होती 26. 1 बाद 26 धावा. चांगल्या पद्धतीचा मारलेला बॉल मिस फिल्डिंग रुपेश कडून या ठिकाणी पळून काढलेल्या धावा. धाव संख्येमध्ये भर धाव संख्या होती ती जाऊ दे राहू दे 28. धाव संख्या होती ती 28. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 28. संघासाठी पुढचं शतक घेऊन येत आहेत ते शिवाजीराव यादव किंवा सागर लिपारे आपल्या संघाची धुरा सांभाळताना दिसत आहेत. नाही होय म्हणता म्हणता सागर लिपारे आणि शिवाजीराव यादवने जिम्मेदारी पूर्णपणे संघाची आपल्या खांद्यावर घेतलेली दिसते.
वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं शतक घेऊन येत आहेत ते सागर लिपारे. एल टूलच्या माध्यमातून या ठिकाणी सागर लिपारे 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 वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं शतक घेऊन आलेले आहेत ते सागर लिपारे. पहिला बॉल खेळतायत ते नितीन आहे का सर? नितीन आहे काय? महेश स्ट्राईक रेट साठी आहेत ते महेश. सागर लिपारेंचा पहिला चेंडू वाईट बॉल 4 रन. मिस फिल्डिंग आमच्या शिवाजीराव यादव कडून या ठिकाणी पाहायला मिळते. पडू नका, लागून काय घेऊ नका, उद्यापासून आपल्याला पुन्हा कामावर जायचं आहे. महिनाभर घरात बसायला लागते बरं का, जरा दमान. दुसरा चेंडू सागर लिपारेंच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची बॉलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांची नोंद आहे सागर लिपारे यांची. उत्कृष्ट गायक म्हणून पण त्यांची नोंद आहे सागर लिपारे यांची. ज्या ज्या चांगल्या पद्धतीची बॉलिंग मारून खेळून काढलेला बॉल या ठिकाणी 6 सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. बॅटिंग करतायत ते L1 संघाची धुरा या ठिकाणी आपल्याला महेश आणि नितीनच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची खेळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. महेश आणि विनोद U1ची धुरा या ठिकाणी सचिनजी बोराडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीत अजून. सचिनजी बोराडे 12वा खेळाडू अतिरिक्त यांनी या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे. खेळलेला बॉल या ठिकाणी मिस फिल्डिंग होते या ठिकाणी L2च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी यादव जे आले ते पण या ठिकाणी खेळाचा आस्वाद घेत आहेत. चांगल्या पद्धतीचा मारलेला बॉल या ठिकाणी चांगल्या पद्धतीची मधन्यांच्या फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळत होती. पण 6 उत्कृष्ट गच्चा क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं L2च्या माध्यमातून. धाव संख्या होते ते सर 45. तिसरं शतक या ठिकाणी चालू आहे. 45 धाव संख्या झालेली आहे. धावफलकावर सागर लिपारे यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला बॉल या ठिकाणी धाव संख्येमध्ये भर. धाव संख्या होते ती 46. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 46. यानंतर चौथं शतक कोण घेऊन येतोय संघासाठी ते आपल्याला पाहावं लागेल. शिवाजीराव यादव आणि लिपारे साहेब या ठिकाणी पाहणी करतायत, बातचीत करतायत. एकाला 2 आला उडेल, नंतर 1 दुसरी वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं शतक. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं शतक घेऊन आलेले ते वडाळा डेप्युटी मॅनेजर शिवाजीराव यादव. हंस धोनीचे सह सेक्रेटरी आमचे शिवाजीराव यादव. मारलेला बॉल बॅट्समनने महेशच्या बॅट मधून मारलेला फटका सीमारेषेच्या बाहेर या ठिकाणी गेलेला आहे. धाव संख्येमध्ये भर. धाव संख्या होती ती सर हा पहिली टाकल्या सर. धाव संख्या सर धाव संख्या होती ती 50. महेश आणि विनोदच्या बॅट मधून 4 आणि 6 चा वारंवार मारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर दुसरा चेंडू टाकतायत ते शिवाजीराव यादव.
प्रत्येक कामामध्ये प्रत्येक ठिकाणी अग्रेसर असणारे हे शिवाजीराव यादव बॉलिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा काही कमी नाहीत. संघासाठी 4थं षटक टाकतायत ते. बॉल आणि षटकार. नाव उमेद व्हायचं नाही. बोला तुम्ही, बोला ना राव. फोर आहे का सिक्स आहे सर? ते अंपर कुठं आहे तिकडे? 6 काय 4 सीमारेषेच्या बाहेर 4 रन. सॉरी शिवाजीराव यादव सॉरी. किती बॉल आहे? तिसरा ना का चौथा सर? धाव संख्या होती ती 54. 2 बॉल 4 ओव्हर 2 बॉल 54 धाव संख्या. शिवाजीराव यादव यांच्या माध्यमातून तिसरा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतिशय चांगल्या पद्धतीचे गच्चाळ क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. यानंतर सीमारेषेच्या बाहेर 4 सलग हॅट्रिक मारलेले. कोण आहे खेळाडू तो? विनोदच्या बॅट मधून सलग 3 चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आमच्या शिवाजीराव यादव यांच्या बॉलिंगवर. वैयक्तिक 15 बॉल 45 धावावर खेळतोय तो विनोद. महाराष्ट्र पोलीस मध्ये आपली कामगिरी बजावताना चोख या ठिकाणी कामगिरी बजावताना दिसतोय तो विनोद. या स्वतःच अस्तित्व आपल्या डिपार्टमेंटलाही जपता क्रिकेट प्रेमींचंही या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा मारलेला बॉल सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. वैयक्तिक 51 धावावर खेळतोय तो विनोद आणि बॉलिंग करतायत ते शिवाजीराव यादव. 4थ्या ओव्हर मधलं कितवं शतक? लास्ट बॉल आहे काय? लास्ट बॉल आहे शिवाजीराव यादव यांचा. 2 बॉल. सॉरी 2 बॉल शिल्लक. 2 बॉल शिल्लक आहेत. सेकंड लास्ट बॉल. शिवाजी यादव टू गो. सॉरी शॉर्ट पिच बॉल आणि उचलून मारलेला आहे. कॅचचा चान्स पण चांगल्या पद्धतीची फिल्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते L2च्या माध्यमातून. धाव संख्या होती ती सर 65. 1 बॉल बाकी 65 धाव संख्या. ही चौथं शतक आहे ना? आनंद गगनात मावे ना. सचिन बोराडे यांचा आनंद या ठिकाणी गगनात मावेना या ठिकाणी खेळून काढलेला बॉल. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 68 धाव संख्या. शेवटचं वैयक्तिक पहिला आणि शेवटचं शतक घेऊन येत आहेत ते E2चा बॉलरचं नाव काय? शेवटचं शतक घेऊन आले ते गोलंदाजचं नाव सांगा म्हणा. यादव साहेब. गोलंदाजचं नाव सांगा. हिरामनजी. पहिलं वैयक्तिक पहिले शतक घेऊन आले ते संघासाठी 5वं शतक आहे ते हिरामनच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतंय. चांगल्या पद्धतीचा बॉल या ठिकाणी वाईट बॉल. अतिरिक्त धाव संख्येमध्ये भर या ठिकाणी पाहायला मिळते. धाव संख्या होते ते 69. लास्टचे 6 बॉल बाकी आहेत. चांगल्या पद्धतीचा खेळून काढलेला बॉल प्रणय मध्यच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची फिल्डिंग आणि रन आउट झालेला खेळाडू. खेळाडूचं नाव सर काय नाव काय? महेश आहे का त्याचं? महेश या ठिकाणी धाव बाद झालेला आहे. E1च्या माध्यमातून या ठिकाणी फलंदाजीसाठी आलेले निवसे सागर निवसे संघासाठी आपली कशी कामगिरी करतायत ते आपल्याला पाहायचंय. सागर निवसे यांच्या माध्यमातून विनोदच्या माध्यमातून या ठिकाणी 50 या ठिकाणी मारलेले आहे त्यांनी. यानंतर वाईट चेंडू
हिरामनजी यांच्या माध्यमातून टाकलेला बॉल अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर धावसंख्या होते ती 71. खेळून काढलेला बॉल, चांगल्या पद्धतीचा मारलेला फटका, चांगल्या पद्धतीची फिल्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या होती ती इवनची 73. या ठिकाणी मारलेला फटका सीमारेषेच्या बाहेर, धाव संख्येमध्ये भर, धाव संख्या होती ती 77. किती 2 बॉल राहिले का? कोणाच्या विनोदच्या किती? विनोदच्या माध्यमातून 21 बॉल 61 धावा. अतिशय चांगल्या पद्धतीची खेळ या ठिकाणी विनोदच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 21 बॉल आणि 61 धाव्याची कामगिरी या ठिकाणी, सुरेख अशी कामगिरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मनोज कंस्ट्रक्शनचे मॅनेजर सन्माननीय श्री तडाके साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. हंसध्वनी प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चांगल्या पद्धतीचा मारलेला बॉल, 6. दणदणीत आणि खणखणीत मारलेला 6. या ठिकाणी L1 ची धाव संख्या होती ती सर 83 धाव संख्या या ठिकाणी पाहायला मिळते E1 ची. आणि लवकरात लवकर E1 सचिनजी बोराडे आपण क्षेत्ररक्षण आणि फिल्डिंग लावून घ्यायचे बरं का, नाहीतर आपल्याला पॅनल्टी लावण्यात येईल, आपल्या धावा कमी करण्यात येतील बरं का. सचिनजी बोराडे साहेब पुढील सामन्यासाठी L1 चे कॅप्टन श्री रुपेशजी धनावडे आणि प्रदीपजी शिवतारे साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण E4 सुभाषजी कंक साहेब, आपण आपला कॅप्टन आणि कॅप्टन कंक साहेब आहेत, कंक साहेब आणि रुपेशजी धनावडे कॉमेंट्री बॉक्सच्या समोर लवकरात लवकर उपस्थित राहायचंय. यानंतरचा खेळवला जाणारा सामना L1 वर्सेस E4 अतिशय रोमहर्षक सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्याच गतविजेत्या संघाला L1 या ठिकाणी पहिल्याच सामन्यात बाद केलेला आहे. सचिन कुठे आहे? सचिन कुठे आहे? चष्मा काही दिसत नाही यार. E1 चे उत्कृष्ट यष्टीरक्षक, या ग्राउंडवर कायम पडून असणारे यष्टीरक्षक श्री सचिनजी बोराडे साहेब, रोज खेळण्यासाठी सराव करणारे सचिनजी बोराडे साहेब. मग काय आता बोर व्हायला लागलं म्हटलं काहीतरी बोर व्हायला लागलं. मी घेतो ना एक तास सोडून घे कोणी. चालू ठेवा, आम्हाला म्हणता येईल दणकून चालू ठेवा. L2 चे फलंदाज दोन विकेट घेतल्या. चिल करा की गाडीमध्ये असेल. सर्व
हंसध्वनी प्रीमियर लीग क्रीडाप्रेमींच्या सहकार्याने आणि सभासदांच्या सहकार्याने या ठिकाणी आयोजित करण्याच्या या क्रीडा स्पर्धेमध्ये या उत्साहामध्ये सर्व सभासद आणि सोसायटीच्या आलेल्या रसिक प्रेमींचं हंसध्वनी प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक 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 स्वागत. कामाच्या ताणतणावातून थोडी मुक्तता मिळावी, प्रेरणा मिळावी हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन सलग दुसऱ्या वर्षी अतिशय जोमात सामने या ठिकाणी आपल्याला पार पडलेले आणि पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी L1च्या माध्यमातून खेळण्यासाठी आले ते सागर आणि दुसऱ्या खेळाडूचं कृपया नाव शिवाजीराव यादव साहेब. आपण या ठिकाणी व्यासपीठाकडे यायचं आहे. शिवाजीराव यादव L2चा अतिरिक्त खेळाडू जो असेल त्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर उपस्थित राहायचं आहे. संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले ते विनोद. सर नावच माहित नाही. संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले ते विनोदजी. पहिला बॉल खेळून काढलेला, धाव संख्येमध्ये भर, धाव संख्या होती ती 1. यानंतर दुसरा बॉल सचिन बोराडेंनी प्रयत्न करून बॉल त्यांना या ठिकाणी सापडलेला नाहीये. अतिशय रोमहर्षक या ठिकाणी E1 आणि L2चा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार. खेळून काढलेला बॉल, धाव संख्येमध्ये भर, धाव संख्या होते ती 4. सारख्या 4 आणि 6चा वारंवार मारा झाला पाहिजे लिपारे साहेब, तरच आपण या ठिकाणी आपला टप्पा गाठू शकतो. चांगल्या पद्धतीची बॉलिंग या ठिकाणी विनोदच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. ज्याने हाच आहे का तो विनोद? काय किती धाव, किती बॉल, किती लय काढल्या धाव? या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा मारलेला बॉल, या ठिकाणी धावून काढलेल्या धावा, धाव संख्या होती ती धाव संख्या सांगत जावं पडत. सारण लिपारेंच्या माध्यमातून माऱ्यावर मारा या ठिकाणी चालू आहे, पण सीमारेषेच्या बाहेर बॉल जाताना दिसत नाही, पण प्रयत्न सोडायचा नाहीये. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती सर 7. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले ते काय नाव आहे त्यांचं? न्यूसे. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले ते सागर न्यूसे आणि बॅटिंग करतायत ते सागरजी लिपारे. L2च्या माध्यमातून सागर लिपारे. चांगल्या पद्धतीचा बॉल या ठिकाणी डॉट बॉल. तेवढ्याच पद्धतीची यष्टिरक्षक या ठिकाणी सचिनच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या रखरखत्या उन्हामध्ये सर्व क्रीडाप्रेमी या ठिकाणी या सामन्याचा आनंद लुटतायत. यानंतर चांगल्या पद्धतीची बॉलिंग या ठिकाणी सागरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 2 चांगल्या पद्धतीचा खेळून काढलेला बॉल, या ठिकाणी धाव अतिरिक्त धाव नाहीये.
आनंद घ्यायचा भरायला तयार नव्हते मीच भरले म्हटलं चला खेळू तर मग आता काय चांगल्या पद्धतीचा मारलेला बॉल. तुम्ही गेला नाही का पुढे मी आपलं हंस धोनी प्रीमियर लीग E1 सुद्धा चांगल्या पद्धतीची या ठिकाणी आपली धुरा सांभाळताना दिसते आणि L2 सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं खेळायला पाहायला आपल्याला मिळतंय. आपल्या रोजच्या या धावपळीच्या जीवनातून कुठेतरी खेळाचा आनंद मिळावा, खेळामुळे प्रेरणा मिळते, हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी क्रीडाप्रेमी यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या सामन्यामध्ये या ठिकाणी धावबाद झालेला आहे खेळाडू. यानंतर खेळण्यासाठी येत आहेत ते प्रणय मदने. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती सर 10 धावा. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक कोण आहे डॉट झालता माही संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिले शतक घेऊन आले विनोद. प्रणय मदने सागर लिपारेंच्या माध्यमातून खेळून काढलेला बॉल या ठिकाणी विनोद चांगल्या पद्धतीची खेळी या ठिकाणी सागरच्या लिपारेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. संघासाठी काय करतात ते पाहूया. प्रणयजी मदने चांगल्या पद्धतीचा मारलेला बॉल या ठिकाणी लिपारेंच्या माध्यमातून नाही कंची नाही चांगले विनोदच्या माध्यमातून टाकलेला बॉल. प्रणय मदने त्रिफळा बाद. प्रणय मदने या ठिकाणी त्रिफळ. कृपया L1 आणि E4 च्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस होण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर त्वरित हजर राहायचं आहे. L1 चे कर्णधार रुपेशजी धनावडे आणि सुभाषजी कंक. आपल्या रुपेशजी धनावडे एक नामांकित खेळाडू बरं का, नामांकित खेळाडू रुपेशजी धनावडे आणि सुभाषजी कंक E4 चे कॅप्टन आपण रुपेश गायकर रुपेशजी गायकर खेळण्यासाठी आलेत. धाव पलकावर धाव संख्या होती ती सर 13. रुपेशजी गायकर चालू असलेल्या सामन्यामध्ये या ठिकाणी अतिशय E1 आणि L2 चा असलेला हा रोमहर्षक सामना चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला बॉल या ठिकाणी बाद. खेळण्यासाठी जात आहेत ते शिवाजीराव नाही काय ते कोण गेलं लांबा काय काय ए नीट सांगा की नाव राव. खेळण्यासाठी आले ते रुपेश त्रिफळा बाद झाले. खेळण्यासाठी येत आहेत ते लांबा. ए धरा घे यादव. फार चिंतादायक या ठिकाणी अवस्था L2 ची आपल्याला पाहायला मिळते. E1 च्या समोर वारंवार गडी बाद होताना दिसत आहेत. यानंतरचा खेळवला जाणारा सामना L1 वर्सेस E4. कर्णधारांना विनंती आहे की आपण चांगल्या पद्धतीचा यष्टिरक्षक
चांगलेच आहेत या ठिकाणी सचिनजी बोराडे यांच्या माध्यमातून. लांबा सुद्धा या ठिकाणी तितक्याच विरुद्ध दिशेने परतताना दिसत आहेत. विनोदच्या माध्यमातून या ठिकाणी या ओव्हरमध्ये 3 विकेट घेतलेले आहेत. E4 चे कर्णधार सुभाषजी कंग आणि L1 चे कर्णधार श्री रुपेशजी धनावरे आपल्याला हायट्रिक झालेले विनोद सरांच्या माध्यमातून या ठिकाणी हायट्रिक पाहायला मिळते बरं का. आपल्याला टाळ्या वाजून जोरदार स्वागत करायचं आहे हायट्रिक विनोद सर. आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने कॅच या ठिकाणी सचिन बोराडेने घेतलेला आहे. चांगल्या पद्धतीचा मारलेला बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. चांगल्या पद्धतीची फिल्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅट्समनचं नाव काय? नवीन बॅट्समनचं नाव निघून आता कोणी सांगायचं? आता 12 फिल्डर बसवा ना बोला. सर किती ओव्हर आहे? तिसरी आता चौथी आहे का? कोण येतच नाही राहत. मी तर काय गेलो सगळ्या बिल्डिंग मध्ये. असं नका करू हो साहेब. या ठिकाणी L2 चे प्रतिनिधी कोण असतील त्यांनी त्वरित या ठिकाणी लवकरात लवकर यायचंय बरं का. आपल्या खेळाडूंचा नामोल्लेख या ठिकाणी सांगता येत नाही. या ठिकाणी E4 आणि L1 चा नाणेफेक या ठिकाणी चालू आहे. रुपेश आणि सुभाष कंक अतिशय चुरशीचा होणारा सामना या ठिकाणी. या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे सर्वांनी बरं का. चालू असणाऱ्या सामन्यामध्ये चांगल्या पद्धतीची बॉलिंग या ठिकाणी विरोध. कोणी जिंकले? L1 या ठिकाणी नाणेफेक जिंकलेले आहे. शुभेच्छा आहेत त्यांना. आणि बॅट्समनचं नाव विचार पहिलं. खेळू दे का? चांगल्या पद्धतीची असलेली बॉलिंग. बॉलरचं नाव सर दीपक. किती वर्षाचं काय? डॉट आहे. दुसरा पण खेळून काढलेला बॉल अतिरिक्त धावांमध्ये भर. ठीक आहे. जाऊ द्या असू द्या जे काही तुम्ही आता खेळू द्या त्यांना जरा. सागर लिपारे संघासाठी काय करतायत ते पाहूया. संघाची संपूर्ण जिम्मेदारी सध्या सागर लिपारे यांच्यावरती पडलेली पाहायला मिळते आपल्याला. चांगल्या पद्धतीचा खेळून काढलेला बॉल या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर 4 रन. संघाची धुरा या ठिकाणी सांभाळलेली दिसते. किती यश मिळते ते आपण पाहूया. सागर लिपारेच या ठिकाणी आपल्याला संघासाठी L2 च्या माध्यमातून आपली संपूर्ण जिम्मेदारी पणाला लावतायत. बघू काय करतायत. बॉलिंग करतायत ते दीपक. खेळून काढलेला बॉल. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होती ती किती होते सर? 21. राहुल यांना पाहिजे. E1 चे लय 83 का 34 दावा करत 84 धावाचा पाठलाग करताना फार L1 ची दमछाक झालेली पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचा खेळून काढलेला बॉल या ठिकाणी सागर लिपारेच्या माध्यमातून. तरीही अतिरिक्त धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 23. या ठिकाणी 4थं शतक घेऊन आले ते 5वं शतक घेऊन आले ते विशाल. संघासाठी 5वं वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आले ते विशाल. 6 चेंडू आणि धावसंख्या लय पाहिजे राव त्यांना.
चांगल्या पद्धतीची खेळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हंसध्वनी प्रीमियर लीग या रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा क्रीडाप्रेमी या खेळाचा आनंद लुटतायत, खेळतायत. सागर लिपारे आलेला पहिल्यांदा आलेला खेळाडू. अतिशय रोमहर्षक सामना या ठिकाणी U1 आणि L2 च्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रत्येक सामन्यामध्ये हार जीत चालत असते. खेळानं प्रेरणा मिळावी, व्यायाम व्हावा हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून दीपकच्या माध्यमातून या ठिकाणी सागर लिपारे त्रिफळा बाद झालेले आहेत. खेळण्यासाठी येत आहेत ते L2 चा खेळाडू. सागर या ठिकाणी लिपारे साहेब खेळून खेळून दमलेले, दुसऱ्यालाही संधी मिळावी ही अपेक्षा ठेवून त्यांनी खेळण्यासाठी आले ते. त्यांचा खेळाडूला कोणच नाही. कृपया L2 च्या 12व्या खेळाडूंनी, राखीव खेळाडूंनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे बरं का. खेळून आनंद घेता यावा म्हणून L2 च्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला खेळता यावं म्हणून प्रत्येकाचा तो प्रयत्न चालू आहे. शेवटचं शतक आहे. हा सामना जवळजवळ U1 जिंकल्यात जमा आहे आणि सचिन बोराडेचा आनंद या ठिकाणी गगनात मावताना दिसत नाहीये. सचिनजी बोराडे या ठिकाणी यानंतरचा खेळवला जाणारा सामना आहे L1 वर्सेस E4. अतिशय तगडे संघ. वाईट धाव संख्येत भर. धाव संख्या होती ती 26. या सोसायटीतून खेळाडू तयार व्हावेत. कुणीतरी कोणाला बोलवाय? विनोदला. साहेब या जरा इकडे बोला की सामना विरला बोलवा. जेवण झालं का?